आज बार्शी पोलीस स्टेशनमध्ये मागच्या ट्रॅक्टर बघतोय, काय प्रकरण आहे ट्रॅक्टरचं? 13 ऑक्टोबर 2025 रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे नाईक प्लॉट येथून एक मोटरसायकल चोरी गेली अशी तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकातील प्रवीण साठे हे करत होते। तपास करत असताना त्यांना आणि डीबीच्या टीमला, त्या टीममध्ये सचिन देशमुख, उदार, पवार, अजित शेख, माने असे होते आणि त्यांना एक संशयित ट्रॅक्टर एक व्यक्ती घेऊन थांबलेला दिसला। त्याच्याकडे विचारपूस करत असल्यावर तो उडवडीचे उत्तर देत होता। त्याचं नाव वैभव फुंड असे होते। तो काठे सावरगाव येथील आहे, तुळजापूर तालुका। त्याला ताब्यात घेतलं, विचारपूस केली। त्यानं सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा कबूल केला आणि त्यानं जवळपास एकूण चोरी केलेले एकूण 6 ट्रॅक्टर तुम्ही पाहता या ठिकाणी टोटल 6 ट्रॅक्टर आपण जप्त केलेले आहेत। वैराग पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे आणि तामलवाडी पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। 6 ट्रॅक्टर, एक मोटरसायकल आणि एक ब्लोअर असं जवळपास 32,30,000चा मुद्देमाल या डीबी पथकाने जप्त केलेला आहे। सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आणि बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे टीमने केलेला आहे।